गुड आफ्टरनून फ्रेंड्स. चला आज आपण रूल शिकूया सिंग्युलर आणि प्लुरलचा. सिंग्युलर आणि प्लुरल कधी आणि कसे यूज केले जातात. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. ओके, सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण पेन राईट केला, इथे पेन्स येणार, बरोबर. इकडे जर पेन राईट केला तर तिकडे पेन्स येणार. पण इकडे जर बस राईट केला तर इकडे काय येणार? बसेस, बरोबर. जर या साईडला पेन असेल तर त्या साईडला पेन्स होणार, या साईडला जर बस आहे तर त्या साईडला बसेस होणार. पण मग इथे ईएस का लागला? ओके, इथे ईएसचा रूल का लागला? सपोज जर सिटी असेल तर आपण इथे अनेक वचन करताना काय करतो? सिटीज करतो. मग इथे आयएस का लागला? वाय का नाही लागला? इथे यस का नाही लागला? ओके, आणि लागला तर त्याला रूल काय? कशाच्या मागे आपण आयएस लावायचा, कशाच्या मागे ईएस लावायचा, कशाच्या मागे यस लावायचा. ओके, सो त्याचे रूल्स काय आहेत ना ते शिकूया मित्रांनो आता आपण. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ वर्ड्सला आपण यस यूज करतो आणि त्याचा प्लुरल दाखवतो. सिंग्युलरचा प्लुरल शो करतो, अनेक वचन. ओके, सपोज मोबाईल असेल तर मोबाईल, चेअर असेल तर चेअर्स, वॉल असेल तर वॉल्स, विंडो असेल तर विंडोज. कॉमनली यस यूज होतो. पण जर वर्डच्या शब्दाच्या शेवटचा अक्षर हे जर यस असेल, काय असेल? यस असेल, डबल यस असेल, यस एच असेल, एक्स ओ किंवा सी एच या अक्षरांपैकी एखादं अक्षर असेल, यस, डबल यस, यस एच, सी एच, एक्स किंवा ओ, हे जर अक्षर असतील जर वर्डच्या शेवटी आणि त्या वर्डचं आपल्याला अनेक वचन करायचं असेल तर सिम्पली काय करायचा? ईएस यूज करायचा. फॉर एक्झाम्पल इथं बस दिले बघा, यस आलाय शेवटी तर काय होणार? ईएस. 90% वर्क करते ही आयडिया. किती पर्सेंट? 90%. 10% मध्ये नाही करत. ओके, जसं की ऑक्स असेल तर त्याचा ऑक्सेस नाही होणार, त्याचा ऑक्सेस नाही होत, ऑक्सन होतं. ओके, ऑक्सेस नाही होत, हा चुकीचा रूल आहे. पण जर बॉक्स असेल तर पण बॉक्सेस होणार. ओके, मँगो असेल, शेवटी ओ आलेला आहे, शेवटचा वर्ड ओ आहे तर शेवटचा वर्ड ओ आहे म्हणून इकडे काय होणार? मँगोज. ओके, हा रूल लागू करतो याला. लास्टचं अक्षर फक्त बघा, लास्टचं अक्षर जर डबल यस असेल, यस असेल, यस एच असेल, सी एच असेल, ओ असेल किंवा एक्स असेल तर सिंपल त्याचा अनेक वचन करायचं असेल ना तर काय यूज करायचा? ईएस यूज करायचा. ओके, आता सिटीचं जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं काय करतात ना, समजला हा रूल? बॉयचं अनेक वचन करायचं असेल तर काय करणार? सिम्पली आपण फक्त यस यूज करणार, बॉयज. ओके, पण जर सिटी असेल तर अनेक वचन काय होणार? सिटीज, आयएस लागणार. असं का झालं? कारण लास्टचा जर अक्षर वाय असेल आणि त्या वायच्या अगोदर जर कन्सनंट असेल, ओके, आणि लास्टचा अक्षर जर वाय असेल आणि त्याच्या अगोदर जर वॉवेल असेल, ओके, त्याच्यावर डिपेंड असतं की यस लावायचा का वाय रिमूव्ह करून आयएस लावायचा. ओके, जर वायच्या अगोदरचे अक्षर हे जर वॉवेल असेल, वॉवेल म्हणजे काय? ए ई आय ओ यू. जर वायच्या अगोदरचं अक्षर वॉवेल असेल तर वायला सिम्पली यस यूज होतो. ओके, आणि जर वायच्या अगोदरचं अक्षर जर कन्सनंट असेल तर वाय रिमूव्ह करायचा आणि आयएस यूज करायचा. ओके, परत मंकी, एम ओ एन के ई वाय, मंकी. ओके, वायच्या अगोदरचं अक्षर काय? वॉवेल, तर काय होणार? सिंपल यस यूज होणार, मंकी. तेच कंट्री, वायच्या अगोदर काय? कंट्रीला आर यूज होतोय. ओके, मग काय होणार? वाय रिमूव्ह करायचा, आयएस यूज करायचा. का? कारण वायच्या अगोदरचं अक्षर हे कन्सनंट आहे. वायच्या अगोदरचं अक्षर जर कन्सनंट असेल आणि त्याचा प्लुरल करायचा असेल त्या वर्डचा तर वाय रिमूव्ह करायचा आणि आयएस यूज करायचा. जर वायच्या अगोदरचं अक्षर वॉवेल असेल तर वायला सिम्पली यस यूज करायचा. ओके, समजलाय? नेक्स्ट रूल. वर्डच्या लास्टला
जर FE येत असेल, वर्डच्या लास्टला जर FE येत असेल आणि त्याचा अनेक क्वेश्चन करायचा असेल तर काय करतात, वाईव्स, लाईव्स. ओके, FE येत असेल तर तो FE रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी काय करायचा, VES यूज करायचा. हा त्याचा प्लुरल होतो मित्रांनो. वाईव्सचा वाईव्स, लाईव्सचा लाईव्स. ओके, लिव्स नाही, लाईव्स. ओके, वाईव्सचा वाईव्स, लाईव्सचा लिव्स. FE असेल तो रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी VES यूज करा. हे सिंग्युलरचं रूल आहे मित्रांनो, सिंग्युलर टू प्लुरल करायचं. ओके, हॅव अ गुड डे.